झाली आहे। यावेळेस दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देखील उपस्थित होते आणि या तिघांमध्ये बैठक झाली आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती। तर तिघांमध्ये तब्बल 2 तास बैठक झाल्याचं कळतंय। वर्षा निवासस्थानी काल रात्री उशिरा बैठक झाली आहे। यावेळेस मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते। तिघांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाल्याची माहिती आहे। विधान परिषदेच्या निवडणुका आणि याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा झाली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रोनक कुकडे आपल्या सोबत आहेत। रोनक, आपण पाहतोय वर्षा बंगल्यावरती काल रात्री खलबत्त झाली आहे। दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री उपस्थित होते। नेमके कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा झाली असावी? मुख्यतः आपल्याला वर्षा माहिती आहे की 12 जुलैला विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होते आणि जवळपास 12 उमेदवार 11 जागांसाठी मैदानात आहेत। 2/3 मेजॉरिटी महायुतीकडे असताना देखील ही निवडणूक सध्या महायुती सरकारसाठी प्रतिष्ठेची झालेली आहे, कारण महाविकास आघाडीकडनं 3 उमेदवार मैदानात उतरण्यात आलेले आहे। आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर मिलिंद नार्वेकर जे युबीटी शिवसेनेकडनं या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांचा संपर्क, त्यांचे वेगवेगळ्या आमदारांशी असलेले संपर्क, त्यामुळे महायुतीचं कुठे ना कुठेतरी टेन्शन वाढलेलं आहे। आणि काल एक भव्य मेळावा मुंबईत महायुतीचा घेण्यात आला आणि त्यानंतर उशिरा रात्री जवळपास 11:30 वाजता मुख्यमंत्र्यांच्या आवासामध्ये ही बैठक जी आहे ती झालेली आहे। 2 तास या नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे। कशा पद्धतीनं आपले 9चे 9 उमेदवार निवडून आणायचे याची रणनीतीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक होती। वर्षा, अगदीच रोनक, त्यामुळे आता येणाऱ्या काळात नेमका काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।